12 मे आज जागतिक परिचारिका दिन। रुग्णालयातील हरेक प्रकारच्या रुग्णांची सेवा आणि शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस। रुग्णालयातील सर्वात महत्त्वाचे दोन घटक म्हणजे रुग्ण आणि डॉक्टर। रुग्णालयात दाखल झालेल्या प्रत्येक रुग्णासाठी डॉक्टर अगदी देवासमान असतो। डॉक्टर जीव वाचवतो यात काही शंका नाही, मात्र रुग्णालयात दाखल झाल्यापासून रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन बाहेर पडेपर्यंत जी एक व्यक्ती सर्व प्रकारची सेवा करते, शुश्रूषा करते, आपली काळजी घेते, काय हवं काय नको हे पाहते, त्या नर्सला अर्थात परिचारिकेकडे समाज म्हणून आपण पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतो। याच वैद्यकीय क्षेत्रातील दुर्लक्षित घटकाकडे लक्ष वेधण्यासाठीच आपण दरवर्षी 12 मे हा जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करतो। मात्र आपल्याला प्रश्न पडला असेल की हा परिचारिका दिवस कधीपासून साजरा करण्यास सुरुवात झाली। आज आपण याच परिचारिका दिवसाबद्दल आणि ज्यांच्या जन्मदिनी हा परिचारिका दिवस साजरा केला जातो त्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्याबद्दल जाणून घेऊया। सर्वात आधी 1953 मध्ये जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जावा असा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय काउन्सिलिंग ऑफ नर्सेस यांनी ठेवला होता। मात्र प्रत्यक्षात 1974 पासून जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जाऊ लागला। हा दिवस साजरा करण्याची तारीख ठरली आणि ती होती 12 मे। याच दिवशी इटलीच्या परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म झाला होता। आता या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या जन्मदिन जागतिक परिचारिका दिवस म्हणून का साजरा करतात, तर फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्याच जन्मदिनी परिचारिका दिवस साजरा करण्यामागे त्यांनी या क्षेत्रात केलेला आमूलाग्र बदल हा कारणीभूत ठरला। इटली येथील टस्कनी येथील लॉरेन्स या एका श्रीमंत ब्रिटिश कुटुंबात एक मुलगी जन्माला आली। या मुलीचं नाव शहराच्या नावावरून फ्लॉरेन्स असं ठेवण्यात आलं। हे ब्रिटिश कुटुंब 1821 मध्ये इंग्लंडमध्ये परतलं। नाइटिंगेल हे कुटुंब तसं आधुनिक विचारांचं, महिलांच्या शिक्षणासाठी आग्रही असलेल्या या कुटुंबात फ्लॉरेन्स मोठी होत होती। त्यामुळे इतिहास, साहित्य, गणित, इटालियन भाषा, मानसशास्त्र या सर्व विषयांचा फ्लॉरेन्स यांनी अभ्यास केला। गणित आणि डेटा गोळा करण्यात फ्लॉरेन्सला जास्त रुची, याचाच फायदा त्यांना पुढच्या आयुष्यात झाला। फ्लॉरेन्सवर मेरी क्लार्क या हॉस्टेसचा प्रचंड प्रभाव होता। महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकतात हे या मेरी क्लार्कमुळे फ्लॉरेन्सला समजलं होतं। त्यानंतर 1837 मध्ये फ्लॉरेन्सनं आपलं जीवन दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी व्यतीत करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी नर्स होण्याचं ठरवलं होतं। मात्र घरच्यांचा फ्लॉरेन्सला नर्स होण्याला विरोध होता। मात्र फ्लॉरेन्सनं आपलं ठरलंय असं सांगत 1844 मध्ये नर्सिंग क्षेत्रात प्रवेश केला। त्यानंतर 1847 मध्ये फ्लॉरेन्स या सिडनी हेर्बर्ट यांच्याशी त्यांची ओळख झाली। हे राजकारणी आणि युद्ध विभागाचे सचिव होते। या दोघांमधील मैत्री घट्ट होत गेली। क्रिमियाच्या युद्धावेळी फ्लॉरेन्स यांनी नर्सिंगचं काम केलं होतं। त्यांनी सिडनी यांच्या राजकीय कारकिर्दीत मुख्य सल्लागाराची देखील भूमिका बजावली। मात्र सिडनी यांच्या मृत्यूनंतर फ्लॉरेन्स यांनी स्वतःला नर्सिंगच्या क्षेत्रात झोकून दिलं। त्यांनी जगभर प्रवास करण्यास सुरुवात केली। 1853 मध्ये क्रिमिया युद्धादरम्यान त्यांनी तुर्कस्तानातील एका रुग्णालयात पाठवण्यात आलं। ब्रिटननं महिलांना त्यांच्या सैन्यात सामील करून घेण्याची ही पहिलीच घटना होती। फ्लॉरेन्स पहिल्यांदाच लष्कराच्या रुग्णालयात पोहोचल्या तेव्हा तिथं त्यांना सर्वत्र अस्वच्छता दिसली। फ्लॉरेन्स यांनी सर्वप्रथम संपूर्ण रुग्णालय स्वच्छ केलं। सैन्यासाठी चांगल्या कपड्यांची आणि जेवणाची त्यांनी व्यवस्था केली। त्यांनी सर्वप्रथम संपूर्ण रुग्णालय स्वच्छ केलं। सैन्यासाठी चांगल्या कपड्यांची आणि जेवणाची व्यवस्था या ठिकाणी व्हायला हवी हे त्यांनी जाणलं। फ्लॉरेन्स यांच्यामुळे पहिल्यांदाच सैन्याकडे त्यांच्या गरजांकडे अतिशय काळजीपूर्वक पाहिलं गेलं। फ्लॉरेन्स यांच्या मागणीनंतर एक समिती स्थापन करण्यात आली। तुर्कमेनिस्तानात 18,000 सैनिकांचा मृत्यू झाला होता। त्यापैकी 16,000 सैनिक अस्वच्छता आणि संसर्गजन्य रोगामुळे मृत्यू पडल्याचं समितीच्या अभ्यासातून बाहेर आलं। फ्लॉरेन्स यांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश सैन्यात वैद्यकीय, स्वच्छता, विज्ञान
सांख्यिकी विभागांची स्थापना झाली। याच विभागामुळे रुग्णालयामधल्या स्वच्छतेला महत्त्व आलं। सध्या आपण रुग्णालयामध्ये जी काही स्वच्छता पाहतो, जे काही आपण जागरूकता पाहतो, ती जागरूकता पहिल्यांदा फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्यामुळे आली। फ्लॉरेन्स रात्रपाळीत हाती कंदील घेऊन काम करायच्या, त्यामुळे त्यांना लेडी विथ द लॅम्प असं म्हटलं जाऊ लागलं। त्यांच्या सन्मानार्थ आज देखील परिचारिका रुग्णाचे सेवेची शपथ घेतात, त्यावेळी हातात मेणबत्ती घेतात। या शपथेला नाइटिंगेल शपथ असं म्हटलं जातं। 1860 मध्ये त्यांच्या नावानं ब्रिटनमध्ये नर्सिंग स्कूलची स्थापना झाली। 1910 मध्ये वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ऑर्डर ऑफ मेरिटचा सन्मान मिळवलेल्या त्या पहिल्या महिला होत्या। त्यानंतर 1974 मध्ये फ्लॉरेन्स यांच्या सन्मानार्थ पहिल्यांदा जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो। आज या दिनाचं औचित्य साधून टीव्ही नेक्स्ट मराठीच्या वतीनं या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व नर्सेस अर्थात परिचारिकांना त्यांच्या सेवेबद्दल मानाचा मुजरा।